कढईमध्ये मी 2 चमचे पाणी, अर्धा लिटर फुल क्रीम, मधून मधून ह्याला फूड कलर जरी घातला तरी चालेल, अगदी चिमट येतो. 10 ते 15 मिनिटं झालेत. दूध आपलं 1 चमचा मलाई ॲड करते. ह्याला अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये 3 ते 4 थेंब व्हिनेगर घालूत. दूध आटल्यामुळे हे काही फुटणार नाही आहे. दाणेदार अशी इथं आपले तयार झाले आहे. हे पहा, 25 ग्रॅम साखर ॲड करायची आहे. 5 ते 10 मिनिटं ह्याला मिक्स करून घ्यायचं. साखर ह्याच्यात मिक्स झाले. साधारणतः 20 ते 25 मिनिटं आपण ही सगळी प्रोसेस केलेली आहे. आता गॅस बंद करून ह्याला थंड होऊ द्या. एक 3 ते 4 थेंब व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे. वेलदोड्याची पूड, आणखीन 2 चमचे मिल्क पावडर. ही रबडी तयार झालेली आहे. ह्याच्यातलं निम्मा आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. बारीक करून झालेलं आहे. आता आपण ह्याला ह्याच्यात मिक्स करू. आता ह्याला सेट करायला ठेवतो. ह्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स आपण ॲड करूत. फॉइल पेपर लावून स्टिक ह्याला फ्रीझरमध्ये 6 ते 8 तासासाठी आपण ठेवून देऊत. 6 ते 8 तास ह्या कुल्फीला झालेले आहेत. अगदी परफेक्ट ही आपली कुल्फी तयार झाले. हे पहा, अगदी इझीमध्ये निघते. हे पहा, मस्त अशी कुल्फी आपली तयार झाली आहे. हे पहा, आपण कट करूत. अगदी मस्त आपली ही मलाई कुल्फी तयार झालेली आहे. घरच्या घरी आपण अशी फ्रेश छान मलाई कुल्फी तयार केली आहे. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू.